गुड मॉर्निंग स्टुडंट. आपलं साऊंड वेव्ह टॉपिक संपलाय. ॲक्च्युली साऊंड वेव्हमधले एक दोन पॉईंट थेरॉटिकल पॉईंट राहिलेत. मी तुम्हाला मागे म्हटलं तसं आपलं ऑफलाईन क्लास चालू झाला की ते पॉईंट मी कव्हर करणार आहे. मग आज आपण आता नवीन टॉपिक आपला चालू करायचे तो म्हणजे लॉज ऑफ मोशन. महाराष्ट्र बोर्डमध्ये हा टॉपिक फोर्स या हेडिंग खाली असेल. ओके, तर लॉज ऑफ मोशन हा नीटवाल्यांसाठी फारसा इम्पॉर्टंट टॉपिक नाही आहे. लॉज ऑफ मोशन हा प्युअरली मॅथमॅटिकल बेस्ड टॉपिक आहे. नीटच्या मुलांसाठी फार इम्पॉर्टंट नाही आहे, पण जेईवाल्यांसाठी मात्र हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. जेईला या टॉपिकवर मिनिमम 3 क्वेश्चन तरी असतात. सी ई टीला या टॉपिकवर 3 to 4 क्वेश्चन असतात आणि नीटला या टॉपिकवर एखादा क्वेश्चन असतो, तोही फिक्स नाही. आला तर आला किंवा कदाचित येत पण नाही, कारण नीटला एवढा हायर मॅथमॅटिक्सवाले क्वेश्चन नसतात. तर हा जो टॉपिक आहे लॉज ऑफ मोशन, हा टॉपिक तसा सिम्पल आहे. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित त्याला समजून घेतलं आणि प्रॉपर वेनं स्टडी केलं तर हा टॉपिक अंडरस्टँडिंग वाईज खूप सिम्पल टॉपिक आहे. ह्याच्यामध्ये मेनली पुलीवाले न्यूमरिकल असणार आहेत, स्प्रिंगवाले न्यूमरिकल असणार आहेत, फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करावे लागणार आहेत. मग मी तुम्हाला ती फ्री बॉडी डायग्राम कशी ड्रॉ करायची ती शिकवेन. मग ह्याच्या अगोदर आपल्याला आता ह्याचं थोडंसं बेसिक डिस्कस करावं लागणार आहे. बेसिक म्हणजे तुम्ही 9thला वगैरे स्टडी केला असेल, फोर्स, मोमेंटम, इम्पल्स, इनर्शिया, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, ही या टॉपिकमध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. तर पहिलं इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे फोर्स. सो बघा, फोर्सला कसं डिफाईन कराल. फोर्स इज अन एक्सटर्नल एफर्ट्स इन अ फॉर्म ऑफ पुश और पुल in order to produce or try to produce motion. Stop or try to stop a moving body. Change or try to change direction of motion. मी पुन्हा एकदा बोलतो. Force is an external effort in a form of push or pull in order to produce or try to produce motion. In order to stop or try to stop moving body. In order to change or try to change direction of motion. बरोबर आहे. आता एखादी बॉडी रेस्टला असेल, बरोबर आहे, त्या बॉडीवर फोर्स अप्लाय तुम्ही केला की बॉडी मोशनमध्ये येईल, किंवा यू विल ट्राय टू मूव दॅट ऑब्जेक्ट. ओके, एक बॉडी मोशनमध्ये असेल, तिला स्टॉप करण्यासाठी किंवा ट्राय टू स्टॉप करण्यासाठी जे एक्सटर्नल एफर्ट्स असतात दॅट इज नथिंग बट फोर्स. किंवा एखादी बॉडी मोशनमध्ये आहे, तिची डिरेक्शन तुम्हाला चेंज करायची, किंवा इफ यू ट्राय टू चेंज इट डिरेक्शन, त्यासाठी तुम्ही जे एक्सटर्नल एफर्ट्स घेता दॅट एक्सटर्नल एफर्ट्स इज नथिंग बट फोर्स. ओके, सो फोर्स इज अन एक्सटर्नल एफर्ट्स इन अ फॉर्म ऑफ पुश और पुल in order to produce or try to produce a motion, in order to stop or try to stop moving body, in order to change or try to change direction of motion of body. एक बॉडी रेस्टला असेल, त्या बॉडीला मोशनमध्ये आणायचं आहे, किंवा एखादी बॉडी मोशनमध्ये असेल, तिला स्टॉप करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला फोर्स अप्लाय करावा लागेल. एक बॉडी मोशनमध्ये आहे, तिची डिरेक्शन तुम्हाला चेंज करायची आहे, त्यासाठी पण तुम्हाला फोर्स अप्लाय करावा लागेल. मग हे एक्सटर्नल एफर्ट्स असतील, दे आर इन अ फॉर्म ऑफ पुश अँड पुल, पुश ऑर पुल. सो दॅट एक्सटर्नल एफर्ट्स आर कॉल्ड ॲज फोर्स. लक्षात आलं? सॉरी, फोर्स इज अन एक्सटर्नल एफर्ट इन अ फॉर्म ऑफ पुश ऑर पुल विथ प्रोड्यूस ऑर ट्राय टू प्रोड्यूस मोशन. म्हणजे एखाद्या वेळेला असं पण होतं की तुम्ही फोर्स अप्लाय केलाय पण बॉडी मूव्ह होत नाही, पण तुम्ही तिथे एक्सटर्नल पुश अप्लाय केलाय किंवा एक्सटर्नल पुल अप्लाय केलाय पण बॉडी मूव्ह झालेली नाहीये, त्याला देखील आपण फोर्सच म्हणतो. तुम्ही एक्सटर्नल पुश आणि पुल अप्लाय केले ज्याच्यामुळे बॉडी ॲक्च्युली मूव्ह झाले, दॅट इज ऑल्सो फोर्स. म्हणजे फोर्स असेल, एखाद्या बॉडीवर ॲक्ट होत असेल, तर नॉट नेसेसरी मोशन प्रोड्यूस व्हायलाच पाहिजे. मोशन प्रोड्यूस करायचा प्रयत्न करण्यासाठी तुम्ही केलेले जे एफर्ट्स असतात दॅट एफर्ट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज फोर्स. किंवा ॲक्च्युली बॉडी मूव्ह होत असेल तर त्या बॉडीला मूव्ह करण्यासाठी जे एक्सटर्नल एफर्ट्स असतात विच आर इन अ फॉर्म ऑफ पुश ऑर पुल, दॅट इज नथिंग बट फोर्स. एक बॉडी मोशनमध्ये, तिला तुम्ही स्टॉप करायचा प्रयत्न करते पण बॉडी स्टॉप झालेली नाही आहे, मग बॉडीला स्टॉप करण्यासाठी जे तुम्ही एक्सटर्नल एफर्ट्स घेताय दॅट इज नथिंग बट फोर्स. किंवा तुम्ही एक्सटर्नल एफर्ट्सहून बॉडीला ॲक्च्युली स्टॉप केली तर दॅट एक्सटर्नल एफर्ट्स इज नथिंग बट फोर्स. एक बॉडी आहे, ती ऑलरेडी मोशनमध्ये आहे, तिची डिरेक्शन चेंज करायचं तुम्ही प्रयत्न करताय पण बॉडीची डिरेक्शन चेंज झालेली नाही आहे,
You try to change the direction of motion of body by using some external efforts. That external efforts are force. किंवा तुम्ही एक्सटर्नल एफर्ट्स करून बॉडीची ॲक्च्युअल डिरेक्शन ऑफ मोशन चेंज केली. सो दॅट इज नथिंग बट फोर्स. सो फोर्सला मी पुन्हा एकदा व्यवस्थित डेफिनेशन सांगतो. फोर्स इज अन एक्सटर्नल एफर्ट इन अ फॉर्म ऑफ पुश और पुल in order to produce or try to produce motion, in order to stop or try to stop moving body, in order to change or try to change direction of motion. Mathematically force ला define करतात. Force is a product of mass and acceleration produced in body. So force is a product of mass of body and acceleration produced in it. Suppose करा ही बॉडी आहे. ह्या बॉडीवर मी फोर्स अप्लाय केला. ड्यू टू ॲप्लिकेशन ऑफ फोर्स बॉडी मूव्ह झाली आणि बॉडीमध्ये ॲक्सलरेशन प्रोड्यूस झालं आहे. सो फोर्स ॲक्टिंग ऑन बॉडी इज अ प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ बॉडी अँड ॲक्सलरेशन प्रोड्यूस इन इट. देअरफॉर फोर्सचा फॉर्म्युला आला m/a. फोर्स इज अ प्रॉडक्ट ऑफ मास अँड ॲक्सलरेशन. फोर्स इज व्हेक्टर क्वांटिटी आणि व्हेक्टर रिलेशन असतं m व्हेक्टर a. फोर्स आणि एक्सलरेशन दे आर ऑलवेज इन सेम डिरेक्शन. SI युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. CGS युनिट ऑफ फोर्स इज डाइन अँड 1 न्यूटन इज ऑलवेज इक्वल टू 10⁵ डाइन. हे आपण पहिल्या टॉपिकमध्ये स्टडी केलं आहे. 1 न्यूटन इज 10⁵ डाइन किंवा 1 डाइन इज 10⁻⁵ न्यूटन. So this is conversion factor between SI and CGS unit of force. ओके. आता बघा फोर्सला अजून 2 युनिट असतात ते म्हणजे ग्रॅव्हिटेशनल युनिट. ग्रॅव्हिटेशनल SI युनिट ऑफ फोर्स इज kg वेट और kg फोर्स. kg वेट और kg फोर्स. लक्षात आलं. kg वेट याला kgWT याला काय म्हणायचं kg वेट किंवा KGF याला काय म्हणायचं kg फोर्स. सो ग्रॅव्हिटेशनल युनिट ऑफ फोर्स इज kg वेट और kg फोर्स. 1 kg वेट इज ऑलवेज इक्वल टू 9.8 न्यूटन किंवा 1 kg फोर्स इज ऑलवेज इक्वल टू 9.8 न्यूटन. ओके. सो ग्रॅव्हिटेशनल युनिट ऑफ फोर्स इज kg वेट आणि 1 kg वेट इज इक्वल टू 9.8 न्यूटन किंवा kg वेटच्या ऐवजी तुम्ही kg फोर्स पण म्हणू शकता. सो 1 kg फोर्स इज इक्वल टू 9.8 न्यूटन. CGS युनिट ग्रॅव्हिटेशनल CGS युनिट असतं ग्रॅम वेट और ग्रॅम फोर्स अँड 1 ग्रॅम वेट इज इक्वल टू 980 डाइन किंवा 1 ग्रॅम फोर्स is equal to 980 डाइन. ओके. सो SI unit of force is Newton. CGS unit of force is डाइन. SI unit gravitational SI unit is kg weight or kg force. Gravitational CGS unit is gram force or gram weight. ओके. मग आता आपल्याला स्टडी करायचे बेसिक फोर्स इन युनिवर्स. सो इन युनिवर्स देर आर 3 बेसिक फोर्सेस. त्यातलं पहिलं आहे तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आत्ताच आपण ग्रॅव्हिटेशन टॉपिक स्टडी केलाय त्याच्यामध्ये आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स अगदी डिटेलमध्ये स्टडी केलाय. तर युनिवर्समध्ये 3 फोर्स आहेत ते फंडामेंटल फोर्स आहेत. त्यातला पहिला फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दुसरा म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आणि तिसरा फोर्स आहे तो म्हणजे न्यूक्लिअर फोर्स. न्यूक्लिअर फोर्स. सो युनिवर्समध्ये 3 फोर्स आहेत ते फंडामेंटल फोर्स आहेत. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स अँड न्यूक्लिअर फोर्स. क्लिअर झालं. फंडामेंटल फोर्सेस इन युनिवर्स किंवा बेसिक फोर्सेस इन युनिवर्स. देर आर 3 बेसिक फोर्सेस. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स अँड न्यूक्लिअर फोर्स. तर आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी 2 मटेरियल बॉडी इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरोबर आहे.
कोणत्याही दोन बॉडी, ज्या बॉडीना मास आहे त्या बॉडीमधला अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल त्याला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मटेरियल बॉडी इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ह्या दोन बॉडीपैकी एक बॉडी जर अर्थ असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अर्थ अँड गिवन बॉडी इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटी. Gravitational force is given by Newton's law of gravitation, and according to Newton's law gravitational force between two body असणार आहे Gm1 m2 upon r square. बरोबर आहे. हे आपण ग्रॅव्हिटेशन मध्ये स्टडी केलंय. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मटेरियल बॉडी is directly proportional to product of their mass and inversely proportional to square of center to center distance between them. This is Newton's law of gravitation. Suppose करा this is first body of mass m1, this is second body of mass m2. These two bodies are separated by distance r. तर ह्यांच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल त्याचा फॉर्म्युला काय असतो, F इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन r स्क्वेअर. हे आपण ऑलरेडी ग्रॅव्हिटेशन टॉपिकमध्ये स्टडी केलंय. टिल देन मी ह्या टॉपिकमध्ये ती रिपीट होते म्हणून मी अजून एकदा रिपीट करतोय. तर मी पुन्हा एकदा क्लिअर करतो. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू मटेरियल बॉडी इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू मटेरियल बॉडी is directly proportional to product of magnitude of mass of body and inversely proportional to square of distance between them. So F is equal to G m1 m2 upon r square. m1 म्हणजे mass of first body, m2 म्हणजे mass of second body, r म्हणजे center to center distance between two body, आणि G ला आपण म्हणतो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट, आणि त्याची व्हॅल्यू असते 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. मग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा एक्झामला बऱ्याच वेळेला 2 मार्कचा क्वेश्चन असतो. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर पहिली कॅरेक्टरिस्टिक्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अट्रॅक्टिव्ह फोर्स. बरोबर आहे. हा फोर्स कायम अट्रॅक्टिव्ह नेचरवालाच असणार आहे. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स, इट इज लॉंग रेंज फोर्स. दोन बॉडीमधलं डिस्टन्स इन्फानाइट जरी झालं टिल देन त्या दोन बॉडीमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे. सो दिस फोर्स इज लॉंग रेंज फोर्स. मॅग्निट्यूड वाईज हा फोर्स युनिवर्स मधला विकेस्ट फोर्स आहे. सो थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स, इट इज विकेस्ट फोर्स इन युनिवर्स. दिस फोर्स इज डिस्टन्स अँड मास डिपेंडंट फोर्स. बरोबर आहे. हा फोर्स मासवर डिपेंड आहे, डिस्टन्सवर डिपेंड आहे. So this force is mass and distance dependent force. This force is independent of medium. This is centralized force. हा फोर्स कायम कसा ऍक्ट होईल, along a line joining center of two bodies, along a line joining of center of two masses, म्हणून याला काय म्हणतात, centralized force. Okay, this is another characteristics of gravitational force. This force is always inversely proportional to square of distance. So this force always obey inverse square law. Okay. And last property, this is conservative force. Okay. Conservative force याच टॉपिक मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. सो दीज आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मी अजून एकदा रिपीट करतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज लॉंग रेंज फोर्स, इट इज अट्रॅक्टिव्ह इन नेचर, इट इज वीकेस्ट फोर्स इन युनिवर्स. दिस फोर्स will depend upon mass and distance. This force is independent of medium. This force is centralized force. This force always obey inverse square law, and this force is conservative force. Okay, so this is all about gravitational force. Clear झालं. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय लक्षात आलं. ओके. मग दुसरा फोर्स आहे तो म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स त्याच्या नावातच आलंय. हा फोर्स दोन फोर्सचं कॉम्बिनेशन आहे, इलेक्ट्रिकल फोर्स अँड मॅग्नेटिक फोर्स. ओके. सो इलेक्ट्रिकल फोर्स असतो, आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये स्टडी केलंय. इलेक्ट्रिक फोर्स किती असतो, क्यू इंटू व्ही, क्यू इंटू ई. आणि मॅग्नेटिक फोर्स असतो क्यू वेक्टर व्ही क्रॉस वेक्टर बी. तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स असणार आहे. ओके. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स ज्या वेळेला एखादा चार्ज पार्टिकल मोशनमध्ये असतो
त्या चार्ज पार्टिकलनं प्रोड्यूस केलेला फोर्स म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. लक्षात आलं. अ फोर्स एक्झर्टेड बाय मूव्हिंग चार्ज पार्टिकल इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स इज अ कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रिक फोर्स अँड मॅग्नेटिक फोर्स. इलेक्ट्रिकल फोर्स असतो क्यू इंटू ई, तर मॅग्नेटिक फोर्स असतो क्यू इंटू व्हेक्टर व्ही क्रॉस व्हेक्टर बी. व्ही म्हणजे व्हिलॉसिटी, बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड. ओके. आता ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतील तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हा अट्रॅक्टिव्ह पण असू शकतो किंवा रिपल्सिव्ह पण असू शकतो. जर सिमिलर चार्ज पार्टिकल असतील म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह चार्ज किंवा दोन्ही निगेटिव्ह चार्ज, तर त्यांच्यातला फोर्स रिपल्सिव्ह नेचरवाला असेल. एक पॉझिटिव्ह चार्ज आणि एक निगेटिव्ह चार्ज असेल तर त्यांच्यामधला फोर्स असेल तो अट्रॅक्टिव्ह नेचरवाला असेल. सो दिस फोर्स इज अट्रॅक्टिव्ह ॲज वेल ॲज रिपल्सिव्ह इन नेचर. दिस फोर्स इज मीडियम रेंज फोर्स. हा फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशन एवढा लॉंग रेंज नाही आहे किंवा न्यूक्लिअर एवढा शॉर्ट रेंज पण नाही आहे. ह्याची रेंज कशी आहे, मीडियम आहे. सो हा मीडियम रेंज फोर्स आहे. ओके. देन इट इज मीडियम स्ट्रेंथ फोर्स. हा ग्रॅव्हिटेशन एवढा वीक पण नाही आहे पण न्यूक्लिअर एवढा स्ट्रॉंग पण नाही आहे, त्यामुळे ह्याची स्ट्रेंथ कशी आहे, मीडियम स्ट्रेंथ आहे. दिस फोर्स इज ऑल्सो सेंट्रलाइज फोर्स. बघा हे दोन चार्ज आहेत, हा चार्ज Q1, हा चार्ज Q2. ह्यांच्यामधला जो फोर्स असणार आहे ह्याला आपण एक्सप्लेन करतो बाय युजिंग कुलम्स लॉ. कुलम्स लॉ इन इलेक्ट्रोस्टॅटिक. आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये झालंय फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन बिटवीन टू पॉइंट चार्जेस is directly proportional to product of magnitude of two charge and inversely proportional to square of distance between them. So हा फोर्स ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स मी सांगतोय. तर हा फोर्स अट्रॅक्टिव्ह ॲज वेल ॲज रिपल्सिव्ह नेचरवाला आहे. ह्याची स्ट्रेंथ आहे ती मीडियम स्ट्रेंथ आहे. ह्याची रेंज आहे ती मीडियम रेंज आहे. दिस फोर्स इज सेंट्रलाइज फोर्स, ऑलवेज ॲक्ट्स अलॉंग अ लाईन जॉइनिंग सेंटर ऑफ टू बॉडीज. दिस फोर्स विल डिपेंड अपॉन चार्ज ॲज वेल ॲज डिस्टन्स. दिस फोर्स विल ऑल्सो डिपेंड अपॉन नेचर ऑफ मीडियम. बरोबर आहे. हा फोर्स मीडियम डिपेंडंट फोर्स आहे. दिस फोर्स इज ऑल्सो कॉन्झर्वेटिव्ह फोर्स अँड दिस फोर्स इज ऑलवेज ओबे इनवर्स स्क्वेअर लॉ. सो दीज आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. मी एकदा रिपीट करतो कॅरेक्टरिस्टिक्स. सो दिस फोर्स इज अट्रॅक्टिव्ह ऑर रिपल्सिव्ह इन नेचर. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, दिस फोर्स इज मीडियम रेंज फोर्स. This force is medium strength force. This force is centralized force. This force is conservative force. This force always obey inverse square law. Then this force will depend upon charge and distance as well as medium. So these are characteristics of electrostatic force. Okay. आता न्यूक्लियर फोर्स. आता नीट लक्ष द्या. हे न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. न्यूट्रॉनवर चार्ज नसतो. न्यूक्लियसची साईज अगदी कमी असते. साईज ऑफ न्यूक्लियस असते अबाउट 10⁻⁻15 मीटर. आता एवढ्या स्मॉल व्हॉल्यूममध्ये लार्ज नंबर ऑफ प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्यांना एन्क्लोज केलेलं असतं ड्यू टू अट्रॅक्टिव्ह फोर्स अँड दॅट अट्रॅक्टिव्ह फोर्स इज नथिंग बट न्यूक्लियर फोर्स. ओके. आता प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात म्हणून यांना न्यूक्लिऑन्स म्हणतात. काय म्हणायचं, न्यूक्लिऑन्स. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात त्यामुळे यांना काय म्हणायचं, न्यूक्लिऑन्स. तर ह्या सगळ्या न्यूक्लिऑन्सना न्यूक्लियसच्या आतमध्ये बाउंड स्टेटला ठेवणारा अट्रॅक्टिव्ह फोर्स, दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज न्यूक्लियर फोर्स. A force of attraction which bounds all nucleons together inside nucleus is called as nuclear force. लक्षात आलं. आता न्यूक्लियर फोर्स कशामुळे प्रोड्यूस होतो बघा. आता हे दोन प्रोटॉन आहेत. ह्या दोन प्रोटॉनच्या मध्ये एक पार्टिकल असतो त्याला म्हणतात पाय मेसॉन. जसं प्रोटॉन असतो, इलेक्ट्रॉन असतो, ग्रॅव्हिटॉन असतात, हिग्स बोसॉन असतात, तसा एक सब ॲटॉमिक पार्टिकल आहे पाय मेसॉन. ओके. तर कोणतेही दोन प्रोटॉन असतात ह्यांच्यामध्ये एक पार्टिकल एक्सचेंज होत असतो. तो पार्टिकल म्हणजे कोण, पाय मेसॉन. किंवा दोन न्यूट्रॉन असतील तर त्या दोन न्यूट्रॉनमध्ये पाय मेसॉन एक्सचेंज होत असतो. किंवा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन
ह्यांच्यामध्ये पाय मेसॉन एक्सचेंज होत असतो. तर कोणतेही दोन सब ॲटॉमिक, कोणतेही दोन प्रोटॉन किंवा कोणतेही दोन न्यूट्रॉन किंवा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्याच्यामध्ये एक सब ॲटॉमिक पार्टिकल ज्याचं नाव आहे पाय मेसॉन हा एक्सचेंज होत असतो. ड्यू टू एक्सचेंज ऑफ पाय मेसॉन अँड अट्रॅक्टिव्ह फोर्स विल प्रोड्यूस अँड दॅट फोर्स इज नथिंग बट न्यूक्लिअर फोर्स. लक्षात आलं. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, न्यूक्लिऑन्स. बरोबर आहे. मग एक फोर्स आहे अट्रॅक्टिव्ह फोर्स विच बाउंड्स ऑल न्यूक्लिऑन्स टुगेदर इनसाइड न्यूक्लियस. दिस फोर्स इज कॉल्ड ॲज न्यूक्लिअर फोर्स. न्यूक्लिअर फोर्सचं ओरिजिन काय असतं, तर एक्सचेंज ऑफ पाय मेसॉन बिटवीन टू प्रोटॉन ऑर टू न्यूट्रॉन ऑर इन बिटवीन प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. बघा, कोणतेही दोन प्रोटॉन असतील त्यांच्यामध्ये एक पार्टिकल एक्सचेंज होत राहतो. तो पार्टिकल कोण आहे, पाय मेसॉन. तर ड्यू टू एक्सचेंज ऑफ पाय मेसॉन बिटवीन टू प्रोटॉन और टू न्यूट्रॉन और प्रोटॉन अँड न्यूट्रॉन अँड अट्रॅक्टिव्ह फोर्स विल प्रोड्यूस. दॅट अट्रॅक्टिव्ह फोर्स इज कॉल्ड ॲज न्यूक्लिअर फोर्स. तर न्यूक्लिअर फोर्सचं ओरिजिन काय असतं, एक्सचेंज ऑफ पाय मेसॉन. लक्षात आलं. एक्सचेंज ऑफ पाय मेसॉन बिटवीन सब ॲटॉमिक पार्टिकल. दिस इज ओरिजिन ऑफ न्यूक्लिअर फोर्स. आता न्यूक्लिअर फोर्सचे कॅरेक्टरिस्टिक्स बघा. सगळ्यात इम्पॉर्टंट, इट इज स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन युनिवर्स. युनिवर्समधला सगळ्यात स्ट्रॉंग फोर्स कोणता आहे, न्यूक्लिअर फोर्स आहे. लक्षात आलं. तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा अबाउट 10⁻36 टाइम्स ग्रेटर मॅग्निट्यूडवाला आहे. सो न्यूक्लिअर फोर्स इज द स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन युनिवर्स. हा फोर्स न्यूक्लियसच्या आतमध्येच इफेक्टिव्ह असतो त्यामुळे याची रेंज कशी आहे, अगदी शॉर्ट आहे. तर हा शॉर्ट रेंज फोर्स आहे. दिस इज मेनली अट्रॅक्टिव्ह फोर्स कंटेनिंग स्मॉल कंपोनंट ऑफ रिपल्सिव्ह फोर्स. हा मेनली अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे पण ह्याच्यामध्ये थोडासा कंपोनंट रिपल्सिव्ह फोर्सचा पण असतो. दिस इज एक्सचेंज फोर्स. एक्सचेंज फोर्स काय म्हणायचं, कारण हा फोर्स कशामुळे जनरेट होतोय, ड्यू टू एक्सचेंज ऑफ पाय मेसॉन. म्हणून याला काय म्हणायचं, एक्सचेंज फोर्स. दिस फोर्स इज मीडियम इंडिपेंडंट फोर्स. दिस फोर्स डज नॉट ओबे इनवर्स स्क्वेअर लॉ. ओके. दिस फोर्स इज इंडिपेंडंट ऑफ चार्ज. सो दीज आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ न्यूक्लिअर फोर्स. मी अजून एकदा हे रिलेशन रिपीट करतो. तर बघा, प्रोटॉन कुठलंही ॲटम असेल तर ॲटमच्या आतमध्ये असतो न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. बरोबर आहे. न्यूक्लियसची साईज अगदी स्मॉल असते. एवढ्या स्मॉल साईजमध्ये हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन बाउंड स्टेटमध्ये असतात. सो अट्रॅक्टिव्ह फोर्स विच बाउंड्स ऑल न्यूक्लियॉन्स टुगेदर इनसाइड न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज न्यूक्लिअर फोर्स. न्यूक्लिअर फोर्स कशामुळे ओरिजिनेट होतो, ड्यू टू एक्सचेंज ऑफ पाय मेसॉन. कोणते पण सब ॲटॉमिक पार्टिकल आहेत म्हणजे दोन प्रोटॉन किंवा दोन न्यूट्रॉन किंवा एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉन ह्यांच्यामध्ये पाय मेसॉनचं एक्सचेंज होत राहतं. ड्यू टू एक्सचेंज ऑफ पाय मेसॉन अँड अट्रॅक्टिव्ह फोर्स विल प्रोड्यूस. दिस फोर्स इज नथिंग बट न्यूक्लिअर फोर्स. ओके. ह्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, इट इज स्ट्रॉंगेस्ट फोर्स इन युनिवर्स. इट इज शॉर्ट रेंज फोर्स. दिस फोर्स इज मेनली अट्रॅक्टिव्ह फोर्स कंटेनिंग स्मॉल कंपोनंट ऑफ रिपल्सिव्ह फोर्स. दिस इज एक्सचेंज फोर्स. This is non-centralized force. This is non-conservative force. This force does not obey inverse square law. This is medium independent force. This force is charge independent force. लक्षात आलं. So these are characteristics of nuclear force. क्लिअर झालं. तर युनिवर्समध्ये 3 बेसिक फोर्स आहेत, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स अँड न्यूक्लिअर फोर्स. त्यापैकी न्यूक्लिअर फोर्स हा स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा विकेस्ट फोर्स आहे. न्यूक्लिअर फोर्स आहे हा शॉर्ट रेंज फोर्स आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा लॉंग रेंज फोर्स आहे. क्लिअर झालं. मग आता आपल्याला पुढचा पॉईंट स्टडी करायचा आहे तो म्हणजे मोमेंटम. मोमेंटम प्रोड्यूस इन बॉडी इज अ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ बॉडी and velocity acquired by body. Momentum produced in body is a product of mass of body and velocity acquired by body. So momentum formula ala m into
व्ही आणि याचं युनिट आलं के जी मीटर पर सेकंड. याचा युनिट के जी मीटर पर सेकंड. सी जी एस युनिट ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड. सो मोमेंटम is nothing but it is a product of mass of body and velocity produced in body. Okay, आता सपोज करा u is initial velocity, then mass into initial velocity, याला म्हणायचं इनिशियल मोमेंटम. ओके, u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. सो मास इंटू इनिशियल व्हेलॉसिटी, इट इज कॉल्ड ॲज इनिशियल मोमेंटम. v is final velocity, so mass into final velocity, it is called as फायनल मोमेंटम. लक्षात आलं. सो मोमेंटम इज अ प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ बॉडी अँड व्हेलॉसिटी अक्वायर्ड बाय बॉडी. मग आता आपल्याला स्टडी करायचं आहे रिलेशन बिटवीन फोर्स अँड मोमेंटम. मग बघा, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. सो हे आलं मास. ॲक्सलरेशन म्हणजे फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम. बरोबर आहे. म्हणजे हे आलं एम व्ही मायनस एम यू अपॉन टी. आता व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, मग एम व्ही म्हणजे काय झालं, फायनल मोमेंटम. यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, म्हणजे एम यू काय झालं, इनिशियल मोमेंटम. मग हे आलं पी फायनल मायनस पी इनिशियल अपॉन टी. आता फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम, दॅट इज नथिंग बट चेंज इन मोमेंटम. देअरफॉर एफ इज इक्वल टू डी पी बाय डी टी. So this is relation between force and momentum. लक्षात आलं. So force acting on body is always equal to rate of change of momentum. क्लिअर झालं. बॉडीवर जो फोर्स ऍक्ट होतो तो फोर्स म्हणजे काय असतो, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम असतो. ओके, आता कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम मध्ये काय रिलेशन आहे बघूयात. कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला असतो हाफ एम व्ही स्क्वेअर. बरोबर आहे. मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअरला मी व्ही इंटू व्ही लिहितो. बरोबर आहे. व्ही स्क्वेअर म्हणजे व्ही इंटू व्ही. मग एम व्ही म्हणजे काय, मोमेंटम. मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ पी इंटू व्ही. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ मोमेंटम इंटू व्हेलॉसिटी. लक्षात आलं. किंवा असं पण करू शकतो, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. आता ह्याला मी एम न मल्टिप्लाय डिवाइड करतो. सो याला हाफ एम व्ही इंटू एम डिवायडेड बाय एम, म्हणजे हे आलं एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर अपॉन 2m. म्हणजे हे आलं एम व्ही होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 2m. एम व्ही म्हणजे मोमेंटम. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पी स्क्वेअर अपॉन 2m. तर हे झालं रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड मोमेंटम. आता ह्याच्यावरनं मोमेंटमचा अजून एक फॉर्म्युला बनला. मोमेंटम इज इक्वल टू 2 टाइम्स कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय व्ही. किंवा ह्याच्यावरनं फॉर्म्युलाला पी इज इक्वल टू अंडर रूट 2m ई के. ई के म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी. क्लिअर झालं. क्लिअर झालं. तर इट इज ऑल अबाउट मोमेंटम. मोमेंटम इज अ प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ बॉडी अँड व्हेलॉसिटी अक्वायर्ड बाय बॉडी. मोमेंटम आणि फोर्समध्ये काय रिलेशन आलं, एफ इज इक्वल टू डी पी बाय डी टी. फोर्स इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटममध्ये काय रिलेशन असतं, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ पी इंटू व्ही किंवा कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पी स्क्वेअर अपॉन 2m. मग ह्याच्यावरनं मोमेंटमचे रिलेशन काय आहे, मोमेंटम इज इक्वल टू 2 टाइम्स कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय व्ही किंवा मोमेंटम इज इक्वल टू अंडर रूट 2m इंटू कायनेटिक एनर्जी. ओके. मग आता अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट स्टडी करायचे, तो म्हणजे इम्पल्स. इम्पल्स इज डिफाइंड ॲज अ प्रॉडक्ट ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन बॉडी अँड टाइम फॉर विच इट ॲक्ट्स ऑन बॉडी. Impulse is a product of force acting on body and the time for which it acts on body. So impulse formula आला force into time. याचं SI युनिट आलं न्यूटन सेकंड. CGS युनिट आलं डाइन सेकंड. ओके.
So impulse is defined as it is a product of force acting on body and the time for which it acts on body. मग इम्पल्स आणि मोमेंटम मध्ये काय रिलेशन आहे बघूयात. इम्पल्स इज नथिंग बट फोर्स इंटू टाइम. सो इम्पल्स फोर्स म्हणजे मास इंटू ॲक्सलरेशन इंटू टाइम. सो इम्पल्स मास ॲक्सलरेशन म्हणजे फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम इंटू टाइम. हे टी टी कॅन्सल झालं. सो इम्पल्स एम इंटू ब्रॅकेट व्ही मायनस यू. सो हे आलं एम व्ही मायनस एम यू. व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी. सो एम व्ही म्हणजे काय झाला फायनल मोमेंटम. एम यू म्हणजे काय झाला इनिशियल मोमेंटम. सो फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. सो इम्पल्स इज नथिंग बट चेंज इन मोमेंटम. फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम that is nothing but change in momentum. So impulse is nothing but change in momentum. क्लिअर झालं, लक्षात आलं. तर आज आपण काय काय स्टडी केलं बघा. आज आपण स्टडी केलं फोर्स, फंडामेंटल फोर्स इन युनिवर्स, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स. त्यानंतर आपण स्टडी केलं मोमेंटम, मोमेंटम आणि फोर्समधलं रिलेशन, मोमेंटम आणि कायनेटिक एनर्जीमधलं रिलेशन. त्यानंतर आपण स्टडी केलं इम्पल्स, इम्पल्स आणि मोमेंटममधलं रिलेशन. क्लिअर झालं. ठीक आहे, थांबूया.